नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। विडूळ येथील सीतामाई देशमुख कन्या शाळा येथे संस्थेचे अध्यक्ष देवीदास पाटील कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची निवड। उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील सीतामाई देशमुख कन्या शाळा येथे मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी संस्थेचे अध्यक्ष देवीदास पाटील कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची निवड करण्यात आली। या सल्लागार समितीचे अध्यक्ष कैलास पाटील आगलावे, उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अनिल भाऊ कांबळे, कार्याध्यक्ष मिलिंद धुळे, तर सदस्य म्हणून तायडे पाटील, रणमले काका, बोंसले काका, प्रकाशराव हरण, संतोष हिंगमिरे, फोले सर यांची निवड करण्यात आली। यावेळी सल्लागार समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सीतामाई देशमुख शाळेचे अध्यक्ष देवीदास पाटील कारभारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भगत मॅडम, फटाले मॅडम, मुक्कावर सर, हिपरगेकर सर, अविनाश जाधव, प्रशांत पाटील कारभारी, चव्हाण, बोरगडे, तिडके व सर्व शिक्षक उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड।